जायकवाडी धरणाविषयीची अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे। या महत्त्वाच्या बातमीनुसार जायकवाडी धरण जे आहे ते 92% भरलं असल्याचं बातमी समोर येताना पाहण्यास मिळत आहे। जायकवाडीच्या धरणामध्ये इतर धरणातून जी पाण्याची आवक येत होती ती आवक खूप कमी झाली असल्याचे देखील आकडेवारीतून समोर येताना आपल्याला पाहण्यास मिळत होते। यामुळे जायकवाडीच्या धरणाची टक्केवारी वाढताना देखील विलंब होत असल्याचं आपल्याला गेल्या 2 दिवसापासून पाहण्यास मिळालेलं आहे। सध्या जायकवाडी धरणाविषयीची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आली असून जायकवाडी धरण व परिसरामध्ये देखील पावसाने हजेरी लावल्यामुळे आता जायकवाडीच्या धरणामध्ये इतर धरणातून येणारी जी पाण्याची आवक आहे या आवकमध्ये वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवली जात असून आता जायकवाडीच्या धरणाच्या टक्केवारीत देखील वाढ होईल असा देखील अंदाज आता व्यक्त केला जात आहे। जायकवाडी धरणातून उजव्या कालव्यामार्फत माजलगावच्या धरणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे। हा विसर्ग 1200 क्युसेस इतका वेगाने सुरू होता, परंतु ह्या विसर्गामधून 100 क्युसेसने विसर्ग कमी करण्यात आल्याचं देखील माहिती संबंधित अधिकाऱ्याकडून सांगण्यात येत आहे। सध्या जायकवाडीचं जे धरण आहे ते 92% भरलं असल्याचं देखील आता आकडेवारीतून समोर येताना पाहण्यास मिळत आहे। कारण जायकवाडीच्या धरणामध्ये इतर धरणातून येणारी पाण्याची आवक अत्यंत कमी झाल्यामुळे टक्केवारीमध्ये वाढ होताना देखील विलंब होत असल्याचं आपल्याला या संबंधित अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता जायकवाडी धरण परिसर असेल व धरण क्षेत्र असेल या ठिकाणी देखील पावसाने हजेरी लावलेली आहे। जायकवाडीच्या धरणामध्ये जर पाण्याची आवकमध्ये वाढ झाली तर पुन्हा एकदा जायकवाडीच्या धरणातून उजव्या कालव्यामार्फत पाण्याचा विसर्गामध्ये वाढ केली जाणार आहे। त्याचबरोबर गोदावरी नदी पात्रामध्ये देखील पाण्याचा विसर्ग केला जाईल असा देखील अंदाज तेथील अधिकाऱ्यांनी सांगितलेला आहे। जायकवाडी धरणाची अशीच जर तुम्हाला माहिती वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।